नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली। या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर खरीप पीक विमा 2024-25 च्या वितरणाचा मार्ग आता अखेर मोकळा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, प्रशासकीय पातळीवर विम्याच्या वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून 16 मार्च नंतर राज्यभरातील पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी 94 लाख शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा। तर शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षीचा खरीप 2025 चा जो पीक विमा आहे त्यासाठी राज्यातील तब्बल 94 लाख शेतकरी पात्र ठरणार। आता यासाठी निधींची तरतूद जर बघितली तर पहिल्या टप्प्यातील पीक विमा वाटपासाठी 2248 कोटी रुपयांचे नियोजन हे करण्यात आलेले आहे। शेतकरी संघटनांचा सातत्यपूर्व पाठपुरावा आणि नुकताच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी उचललेला मोठा आवाज यावर प्रक्रियेला वेग आला असून आता पीक विमा हा पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना मंजूर झाला आणि कोणत्या जिल्ह्यांना सर्वात आधी प्राधान्य प्राप्त झाले ते सुद्धा बघूया। तर राज्यातील एकूण 253 नुकसानग्रस्त तालुक्यामधील महसूल मंडळांना या पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले आहे। शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त महसूल मंडळे पात्र ठरलेल्या प्रामुख्याने खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीला लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता ते 4 जिल्हे कोणते आहे की त्यांना सर्वात आधी प्राधान्य दिलेले आहे, तर त्यामध्ये सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी पीक विम्यासाठी प्राधान्य दिलेले आहेत। आता सोयाबीन उत्पादकांना प्रथम दिलासा आणि तूर आणि कापसासाठी प्रतीक्षा करावी लागणार का? तर मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे काम अतिशय वेगाने सुरू असून त्यांना सर्वात आधी पैसे मिळतील। शेतकरी मित्रांनो, मात्र तूर आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या विम्यासाठी आणखीन थोडे दिवस थांबावे लागणार आहे। या दोन पिकांच्या विम्याची नुकसानीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मे ते जून महिन्यापर्यंतचा सुद्धा कालावधी लागू शकतो। शेतकरी मित्रांनो, यासाठी पारदर्शकतेसाठी सरसकट पीक विमा सूत्र कसे असणार, तर या वेळेच्या पीक विमा वाटपाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सरसकट विमा धोरण। जर एखाद्या महसूल मंडळात सोयाबीन किंवा इतर पिकांचे नुकसान झाल्याचे निश्चित होऊन ते मंडळ विम्यासाठी पात्र ठरले तर त्या मंडळात ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला भरपाई मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही, म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट आता 17,500 रुपये हेक्टरी मिळणारच आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जर विषय केला तर नांदेड जिल्हा आणि केळी बागायतदारांसाठी विशेष अपडेट जर समोर आली पीक विम्या संदर्भात, तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्हा नांदेडमधील उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी 42,500 रुपये प्रति हेक्टर या दराने विमा मंजूर करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या विम्याच्या वाटपाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू देखील चालू केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता आंबिया बार 2024-25 अंतर्गत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या केळींच्या डांगा किंवा काही तुटल्या असतील तर त्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी आता काय करावे, तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यात जर विम्याचे पैसे आले नाही तर तुम्हाला काय करावे लागणार, तर शेतकरी मित्रांनो, 16 मार्च नंतर पात्र महसूल मंडळांच्या याद्या जाहीर होतील। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी। त्यानंतर संपर्क सुद्धा करू शकता। पीक विम्या संदर्भात काही शंका किंवा काही तुमच्या तक्रारी असतील तर तुम्ही विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून सुद्धा तुमच्या समस्या दूर करू शकता। शेतकरी मित्रांनो, आणि याच 16 मार्च नंतर सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीनचा पीक विमा आणि केळी उत्पादकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की त्यांना सुद्धा हेक्टरी 42,500 रुपये एवढे मिळणार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।